नमस्कार मित्रांनो, मी भरत बोडके यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये पेज सेटअप कसा करावा आणि एक्सेल सीटबद्दल थोडीशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सर्वप्रथम एक्सेल सीटचं एक पेज ओपन करून घेऊया आणि इथे आपण काहीतरी लिहूया, जसे की मी वारांची नाव लिहितो आहे. याला ड्रॅग केल्यानंतर हे आठवड्याची वार आपल्यासमोर तयार होतील. यानंतर आता हे पेज प्रिंट होताना कसं प्रिंट होईल हे आपल्याला या व्हिडिओमध्ये खास करून बघायचं आहे. सर्वप्रथम इथं जो आपला टूलबार आहे, टॉपचा बार, यामध्ये इथे एक चिन्ह दिसते बघा, प्रिंट व्ह्यूचं. हे आपल्या एक्सेलमध्ये ॲड नसेल, त्यासाठी या छोट्याशा एरोवर क्लिक करून प्रिंट व्ह्यू या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर हा आयकॉन इथं आलेला असेल, आणि हा आयकॉन नेहमी आपल्या स्क्रीनवर असावा. त्यावर क्लिक केल्यानंतर साधारणतः आपल्याला आपल्यासमोर अशी एक स्क्रीन येते. तर बघा, याचा पेज सेटअप करायचा आहे. इथं पेज लेआउटमध्ये जाऊन पेपरची जी साईज आपल्याला अपेक्षित आहे ती आपण घेऊया. जसे की इथे A4 डाऊटफुल पेज निवडलेला आहे. याचं जो लुक आहे हा पोर्ट्रेट का लँडस्केप पाहिजे, म्हणजे उभं हवं आहे की आडवा हवं आहे हे पेज आपल्याला त्यासाठीच आहे. पोर्ट्रेट म्हणजे हे उभं असणार आहे आणि जर लँडस्केप केलं तर हा पेज आडवा तयार होतो आहे. ह्या कॉलमची जर लांबी रुंदी आपल्याला छोटी मोठी करायची असेल, हे जे कॉलम, तर हे डायरेक्टली माऊसने सिलेक्ट करू, राईट क्लिक करूया आणि कॉलम विथ ही जी आहे ही जर समजा आपण 15 केली तर याप्रमाणे साधारणतः दिसेल. बघा, संडेचा जो कॉलम आहे हा पेजच्या बाहेर गेलेला आहे. तसंच जर याची आपल्याला यांची देखील जर रुंदी आपल्याला वाढवायची असेल तर याला सुद्धा सिलेक्ट करून राईट क्लिक करून रो हाईटवर क्लिक करून इथं आपण साधारणतः आपल्याला अपेक्षित ती उंची घेऊ शकतो. आणि आता प्रिंट व्ह्यू बघूया. याप्रमाणे पेज दिसते, मात्र एक कॉलम आपला पुढे गेलेला आहे. एक मिनिट, मी याला एक छोटासा टेबल तयार करून घेतो जेणेकरून आपलं पटकन लक्षात येईल. इथे ड्रॉ बॉर्डर ग्रिड यामध्ये आपण याप्रमाणे डायरेक्टली टेबल ड्रॅग करू शकतो. हा कॉलम आपल्याला अजून थोडासा मोठा पाहिजे असेल तर रो हाईटमध्ये जाऊन परत आपण याची हाईट 25 करूया, जेणेकरून तो थोडासा मोठा दिसेल. याला सेंट्रलाइज करूया आणि बोल्ड करूया, म्हणजे याप्रमाणे आपल्याकडे एक टेबल तयार झालेला आहे. याचा परत प्रिंट व्ह्यू घेऊया. हे बघा, एक कॉलम याचा साईडला गेलेला आहे. याला अतिशय सोपी पद्धत म्हणजे इथे समोर शो मार्जिन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि याची जी मार्जिन ही माऊसने डायरेक्टली ड्रॅग करून आपल्याला हे पूर्णच्या पूर्ण पेज मागे पुढे घेता येईल. इथे परत ड्रॅग करूया म्हणजे सेंट्रल होईल. याला जर खाली घ्यायचं असेल तर याने असं आपण खाली पण घेऊ शकतो. तरी देखील जर हे पेज बसलं नाही तर याला आणखीन एक पर्याय असा आहे की पेज सेटअपमध्ये जाऊन ॲडजस्ट टू ही जी साईज आहे इथं 100 ऐवजी आपण 60, 70, 80, 90 जशी आपल्याला अपेक्षित आहे तशी करू शकतो. जसे की जर मी समजा आता 110 करेल तर हे पेज त्याहीपेक्षा मोठं बनेल. परत बघा, एक कॉलम आपला बाहेर गेलेला आहे. याला परत एकदा ड्रॅग करूया. हे बघा, 110 साईज केलेली. आता हे पेज फेस टू फेस या पेजवर फिट झालेलं आहे. शो मार्जिनवर क्लिक केल्यानंतर याची मार्जिन आपण काढून टाकूया. आता साधारणतः हे पेज असं दिसेल आपल्याला साधारणतः. यानंतर क्लोज प्रिंट व्ह्यू आपण करूया. यात आपल्याला छोटासा अजून काही बदल करायचा असेल तर साधारणतः पेज लेआउटमधून आपल्याला तो करता येतो. याच्या मार्जिन इथनं आपल्याला सिलेक्ट करता येतात. त्याची लेफ्ट साईड, राईट साईड, यात आपल्याला फारसं खोलात जाण्याची गरज नाही. तर डायरेक्टली प्रिंट व्ह्यू घेऊन आपण आपल्याला हवं असं पेज ॲडजस्ट करायला आपल्याला इथं सर्व शक्य होतं. हे मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2007 आहे. 2000 मायक्रोसॉफ्ट 2013मध्ये शो मार्जिनचा ऑप्शन इथे नसून इथे आहे. इथं आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला साधारणतः मार्जिनचा ऑप्शन दिसेल.
आणि तिथे सुद्धा आपण पेज सेटअप करू शकतो. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.